महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बीड जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांच्या जोरदार तयारी सुरू आहे। उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे आणि जवळपास गेल्या 3 ते 4 दिवसापासून प्रत्येक पक्षाचे इच्छुक हे सध्या मुंबई मुक्कामी आहेत। आज आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, आम्हाला सांगा की बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पक्षानं नेमकं किती जागेवरती दावा केलेला आहे आणि आपल्या पक्षाचे संभाव्य उमेदवार नेमके कोण असणार आहेत? बीड जिल्ह्यामध्ये जे एकूण 6 जागा आहेत त्या 6 जागेपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यतः पहिल्यांदा गेवराईवरती दावा केलेला आहे। बीडही केला होता, परंतु बीड आम्हाला सुटणार नाही म्हणून आम्ही आष्टी आणि माजलगाववरती त्या ठिकाणी दावा केला। आम्ही एकूण 3 मतदारसंघावरती दावा केलेला आहे आणि तिन्ही मतदारसंघात आमची तयारी पूर्ण आहे। आमचे गाव लेवलपर्यंतच्या शाखा आणि सर्व बूथ यंत्रणा आमची पूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा आमची सज्ज आहे। ज्याप्रमाणे आम्ही लोकसभेला यंत्रणा आमची सक्षम ठेवून आम्ही काम केलं, त्याचप्रमाणे विधानसभेसाठी यंत्रणा सज्ज असून येणाऱ्या काळामध्ये गेवराई मतदारसंघातून आमचे उमेदवार बदामरावजी आबा पंडित हे असतील आणि माजलगावमधून आदरणीय मोहनदादा जगताप यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे। तर पक्षश्रेष्ठ त्या बाबतीत निर्णय घेईल। याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विधानसभा आचारसंहिता लागलेली आहे। आपण आपल्या पक्ष लेवलला आपण अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून तयारी करत आहात। आम्हाला एवढं सांगा की पक्षाच्या वतीनं गाव स्तरावर बूथ स्तरावर नेमकी तयारी कशी आहे, जेणेकरून पक्षाची ताकद त्यातून दिसून येऊ शकते आणि आपण जो उमेदवार देणार आहे पक्ष त्या उमेदवाराला विजय करण्यासाठी नेमकं आपली मोर्चे बांधणी कशी असणार आहे? नाही, मोर्चे बांधणी आमच्या पक्षाच्या जो अजेंडा आहे त्याच्यानुसार आम्ही जे रिक्त पद होते आमच्याकडे पदाधिकारी जिल्हा परिषद गटावाईज पंचायत समिती गण असेल, तुमच्या नगरपंचायतमध्ये विभाग असतील, उपविभाग असतील, त्यामध्ये आणि परत गावामध्ये शाखा असतील, BLA असतील, आमचे बूथ वाईज BLA नेमणूक करणे, या सगळ्यांच्या आम्ही नेमणुका त्या ठिकाणी करून कंप्लीट केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बूथ सांभाळण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी सक्षम आहे आणि त्याच्यावरती कंट्रोल नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पदाधिकारी रिक्त पद आम्ही भरलेले आहेत। म्हणून आमची शिवसेनेची पूर्ण शिवसैनिकांची फळी तयार झालेली आहे। यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर प्रभावी दिसला होता, पण भाजपच्या दिग्गज अशा नेत्या पंकजा मुंडे यांचा त्यावेळी पराभव झाला। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा पॅटर्न प्रभावी ठरेल। दुसरी गोष्ट, ओबीसी सुद्धा एकत्र आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होईल अशी चर्चा आहे। नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नाही, या बाबतीचं मी सांगू इच्छितो की जातीपातीचं राजकारण लोकांना पसंत नाही, लोक जातीपातीचं राजकारण करणार नाही। परंतु एक आहे, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभारलेला होता तर त्यांच्या लढ्याला संपूर्ण मराठा समाजाने समर्थन दिलेलं होतं आणि समाजाचा प्रश्न होता आरक्षणाच्या बाबतीतला, तर आरक्षणाची मागणी या विद्यमान सरकारने त्यांच्या हातात राज्याचे आणि केंद्राचे सरकार भाजपच्या आणि सत्ताधाऱ्याच्या असताना सुद्धा त्यांनी मराठ्यांना झुलत ठेवण्याचं काम केलं। म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला गाडण्याचं काम हे मराठा समाजासह मराठवाड्यातील सर्वच लोकांनी सत्ताधाऱ्यांना गाडण्याचं काम केलं आणि या निवडणुकीत सुद्धा लोकांचा या सरकारवरती पूर्णतः रोष आहे। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य बेरोजगार, सर्वसामान्य लोकांचं मत असं आहे की बीजेपीने पूर्ण सामान्य लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि एकंदरीतच सर्वसामान्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली दिसून येत आहे। म्हणून या सरकारवरती रोष आहे आणि तो रोष लोक कधी एकदा निवडणूक लागते हे लोक बघत होते आणि निवडणूक आता लागली, या निवडणुकीमधून भाजपला आणि विद्यमान सरकारला गाडण्याचं काम या मराठवाड्यातील जनता, या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। शिवसेनेची ताकद आतापर्यंत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलेली आहे आपण। त्या माध्यमातून सुरेश नवले असतील किंवा सुनील धांडे असतील, आमदार झाले, मंत्री झाले, त्यानंतर शिवसेनेची ताकद पाहिजे तशी दिसली नाही। या निवडणुकीमध्ये शिवसेनेची नेमकी ताकद कशी दिसेल? या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद कशा पद्धतीने झाली। ज्या वेळेला आम्हाला जिल्हा प्रमुख पदाची जिम्मेदारी आमच्यावरती दिली त्यावेळेला आम्ही पूर्णतः शाखा बांधणीपासून ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी वेळ दिलेला आहे। आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये संघटना वाढीचं काम प्रामाणिकपणाने करत आहेत आणि एवढ्या अडचणीच्या काळातही निष्ठेने शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत या बीड जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ता राहिला। म्हणून अशा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळात जशी बीड विधानसभा मतदारसंघात मागबी जशी शिवसेनेची ताकद होती त्याच्या काही पटीमध्ये आमची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे। परंतु जर आम्हाला या ठिकाणी जागा सोडली
तर आम्ही पक्षाला 100% आमदार या ठिकाणी विजय करून देऊ. मी सुद्धा बीड विधानसभेसाठी स्वतः इच्छुक होतो. मी बीड विधानसभेची जागा पक्षाकडे मागितली होती, परंतु आता जागेचा प्रश्न महाविकास आघाडी असल्यामुळं जागा कोणाला सुटेल हे आता तरी निश्चित नाही. जागा ज्याला सुटन, महाविकास आघाडीमध्ये कुणालाही जागा सुटू, परंतु शिवसेना सर्वात प्रभावी पक्ष म्हणून बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर 1चं काम केलं या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. बीड विधानसभेच्या जागेच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे. विद्यमान आमदार शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी कापली जाणार आहे किंवा त्यांना डावलण्यात येणार आहे अशी जोरदार चर्चा आहे. तशी शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली आहे किंवा बोलून दाखवलेलं पण आहे. याबद्दल नेमकं सत्य तरी आहे तरी काय? नेमकं तुम्ही एक महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहात, त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये नेमकं काय सांगू इच्छिता? त्या बाबतीत सांगायचं झालं तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मला एक सांगता येईल की ती जागा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सुटते. परंतु पवार साहेबांचा निर्णय सत्ताधारी म्हणजे सध्या जे रनिंग आमदार आहेत संदीप भाया क्षीरसागर यांना द्यायची का कोणाला द्यायची हे सन्माननीय पवार साहेब तो निर्णय घेतील. त्यांचा निर्णय हा त्यांच्या पक्षासाठी अंतिम असेल. आमचं एकच काम आहे, महाविकास आघाडीचा जो बी कॅन्डिडेट या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आमची जागा सुटन त्या ठिकाणी त्यांनी आमचं प्रामाणिक काम करावं. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी आहेत, आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही प्रामाणिक आहोत. महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट ज्याही ठिकाणी ज्या बी जागेवर सुटन त्याला निवडून आणण्याचं काम निश्चित मानाने आम्ही करू. त्यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की एक आमदार जर सोडला तर बाकीचे आमदार हे महायुतीचे आहेत. सध्या लढत ही सरळ होण्याच्या मार्गावर आहे. प्रस्थापित जवळपास दोन्ही बाजूचे उमेदवार हे प्रस्थापित राहतील अशी शक्यता आहे. विद्यमान आमदारांच्या कामकाजाच्या किंवा त्यांच्या कामगिरीच्या बाबतीमध्ये अनेक म्हणजे महायुतीकडचे असतील किंवा आघाडीकडचे असतील जनतेनं बोट ठेवलेलं आहे. काही उमेदवार किंवा काही आमदार डेंजर झोनमध्ये आहेत. याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? आणि महायुतीतले आमदार डेंजर झोनमध्ये आहेत हे सत्य आहे. त्याला कारणही तसंच आहे की या सरकारमध्ये आणि या आमदारांच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिलेत, सर्वसामान्य मजुराचे प्रश्न तसेच राहिलेत, युवकांचे प्रश्न तसेच राहिलेत, महिलांचे प्रश्न तसेच राहिलेत. ह्या युवकांच्या हाताला सुद्धा काम नाही, ते बेरोजगार करण्याचं काम यांनी केलंय. अनेक या ठिकाणी कृषी मंत्र्याचा हा जिल्हा बीड जिल्हा आहे. कृषी मंत्री या जिल्ह्याचे असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्याचा रेशो, शेतकरी आत्महत्याचा रेशो दिवसाला वाढत आहे. दिवसागणिक जर आत्महत्या होत असतील तर या ठिकाणचा शेतकरी, या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस या आमदारावरती, या मंत्र्यावरती आणि या सरकारवरती पूर्णपणे नाराज आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वचे सर्व महायुतीचे बीड जिल्ह्यामध्ये आमदार या ठिकाणी पाडले जाणार आणि 6चे 6 मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे आपणाला मी या ठिकाणी वाहितो. बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार किती निवडून येऊ शकतात किंवा किती पाहायला मिळतील? शॉर्टमध्ये याचं आम्हाला उत्तर सांग. त्या बाबतीत सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आम्हाला जागा मिळाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला 1 जागा मिळो, 2 जागा मिळो किंवा 3 जागा मिळो, आमचा रिझल्ट 100% असेल. ते आज तुम्ही लिहून ठेवा. हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी बीड जिल्ह्यातल्या 3 जागावरती 3 विधानसभा मतदारसंघावरती दावा केलेला आहे. तिन्ही ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आणू ही आमची ताकद आहे हे त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच महायुतीच्या आमदारावर त्यांनी हल्लाबोल चढवलेला आहे. एक प्रकारे त्यांचं काम निष्क्रिय आहे किंवा त्यांचं कार्य निष्क्रिय आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं कुठंतरी येणारी निवडणूक ही तगडी होईल. रिझल्ट हा महाविकास आघाडीच्या बाजूनच राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलसाठी मी अशोक खाडे, बीड. धन्यवाद.